नमस्कार. 4 पदार्थ स्वयंपाकाचे बनवायचा कंटाळा आलाय. एकच काहीतरी पोटभर करूया. असा जर का तुमच्या मनात विचार आला असेल, तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अंडा राईस. चला तिचं साहित्य बघूया. थोडीशी हळद, थोडंसं धनेजिरे पावडर, गरम मसाला, जिरे, लाल तिखट, तमालपत्र, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. यामध्ये तुम्ही कढीपत्ता आणि मोहरीसुद्धा ऑप्शनली टाकू शकता. त्यानंतर शिजवून घेतलेला भात, एक टोमॅटो चिरून घ्यायचा, एक कांदा बारीक चिरून घ्यायचा. एक बाउल भातासाठी 3 ते 4 अंडी आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे तेवढी काढून घ्यायची. इंग्रेडियंट्समध्ये जी 3 अंडी दाखवली आहेत ना, ती अशा प्रकारे फोडून घ्यायची. आता सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये व्यवस्थित तेल टाकून घेणार आहोत. तेल भरपूर टाकायचं अंड्याच्या रेसिपीजना, म्हणजे अंड्याच्या रेसिपीज टेस्टी होतात. आता तेल तापलं की आपण त्याच्यात तमालपत्र टाकूया, जिरे. आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा टाकला की तो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की मिरच्या टाकून घेऊया. मिरच्यासुद्धा व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायच्या. आता टोमॅटो टाका. तोही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा, नाहीतर टोमॅटोचा आंबटपणा जात नाही. एक मोठा चमचा मीठ टाकूया, थोडीशी हळद, गरम मसाला, त्यानंतर धनेजिरे पूड, एक मोठा चमचा लाल तिखट. तुम्ही अजूनही जास्त टाकू शकता तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे. आता आपण सगळे मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाल्यांना तेल सुटलं की आता आपण अंडी टाकून घेणार त्याच्यामध्ये. अंडी टाकल्या लगेच मिक्स करायला घ्यायचं, कारण मग ते असं ऑमलेट टाईप त्याचं टेक्स्चर यायला लागतं. नीट मिक्स होत नाहीत मसाले मग. आता बघू शकता पूर्ण सॉलिडिफाय झालं आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी. पुन्हा एकदा मिक्स करत राहूया. आता आपण तयार असलेला आपला भात त्याच्यामध्ये टाकूया आणि भात त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता पूर्ण भात मिक्स झाल्यावर कसा कलर चेंज होतो ते. आता असंच आपण गॅसवर याला 2 ते 3 मिनटं ठेवणार आहोत. गरज असेल तर वाफेवर करा. मीनवाईल गार्निशिंगमध्ये तुम्ही कच्चा कोबीसुद्धा टाकू शकता, क्रिएटिव्हिटी म्हणून. चीज टाकू शकता, कोथिंबीर पुन्हा टाकू शकता. जर कोबी टाकला ना तर तो थोडासा मऊसर होण्यासाठी परत एकदा झाकण ठेवायला लागतं त्याच्यावर, नाही तर कोबी कच्चा लागतो. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला अंडा राईस तयार आहे. गरमागरम तो आपण सर्व करून घेणार आहोत. अंडा राईस करताना ना राईस असा मोकळा झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही बासमती किंवा दुसरा कोणता तुकडा वगैरे वापरू शकता. आम्ही इंद्रायणी वापरला आहे, पण तो गावरान इंद्रायणी आहे, त्यामुळे तो व्यवस्थित मोकळा झाला आहे. कशी वाटली आजची ही अंडा राईसची रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन.